नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ना कुकरमध्ये झटपटवाली चिकनची खिचडी बनवत आहोत. आपण बिर्याणी खातो, चिकन राईस खातो वगैरे, पण आज मस्त अशी खिचडी बनवणार आहोत. कधीतरी कंटाळा येतो ना आपल्याला बनवायचं सगळंच, किंवा चिकनचा रस्सा बनवा, भाकरी किंवा चपाती बनवा. त्यावेळी अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता. झटपट तर होतेच, खूप टेस्टीही लागते. त्यासाठी पहिले ना चिकन घेतलेलं आहे, विथ बोन आहे चिकन. त्याच्यामुळे त्याच्या छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. बेसिक मसाले असतात ना ते त्याला लावायचे आहे. त्याच्यामध्ये धना पावडर, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला थोडासा टाकलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अर्धा लिंबू जो आहे ना तो अशा पद्धतीने मी इथे हातावर पिळून घेते, जेणेकरून त्याच्या बिया ज्या असतील ना त्या वेगळ्या निघतील. आणि छान त्याचा रस लावायचा आहे आणि छान मॅरिनेट करून ठेवायचा आहे थोडा वेळ. जसं आपल्याकडे वेळ असेल ना तेवढ्या हिशोबाने आपण त्याला मॅरिनेट करून ठेवू शकता. जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवू शकता, कमी वेळ असेल तर अगदी 10-15 मिनटं ठेवलात तरीही चालेल. आता इथे मस्त मॅरिनेशन तयार झालेलं आहे, चिकनला लावून ठेवलेलं आहे. आणि असंच पद्धतीने लावून त्याला तिथे झाकून वगैरे ठेवू शकता तुम्ही. जेवढा वेळ असेल तेवढं ठेवा. नाही ठेवायला जमलं तरीही चालतं, असं काही नाही की मॅरिनेट करून ठेवायलाच पाहिजे. पण जर कसं थोडंसं लावून ठेवलं, मॅरिनेट करून ठेवलं ना तर थोडंसं मुरतं त्याच्यामध्ये मसाले सगळे. त्यामुळे आपण ते मस्त असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. आणि मस्त असं कडकडीत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे. तुम्ही इथे आलं लसूण पेस्ट वापरलात तरीही चालेल. मी इथे ठेचलेला मस्त खलबत्त्यामध्ये छान ठेचून असे 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या, आणि छान मस्त असं ठेचून घेतलेलं आहे. आणि त्याला छान परतवून घ्यायचं आहे. पहिले तर मस्त असं फ्राय करायचं. जेव्हा तो चांगला फ्राय होतो ना लसणाचा, त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आपल्या पूर्ण राईसमध्ये, चिकन खिचडीमध्ये वगैरे छान मस्त याचा फ्लेवर उतरतो. त्यानंतर तेजपत्ता टाकलेले आहेत 2. त्यानंतर बारीक चिरलेला इथे कांदा टाकते आहे. एक मोठ्या साईजचा घ्या किंवा मीडियम साईजचे छोटे 2 घेतलात तरीही चालेल. मी इथे मोठ्या साईजचा घेतलेला आहे आणि छान बारीक चॉप करून घेतलेला आहे. तो आता याच्यामध्ये आपण परतवून घ्यायचा आहे पहिले तेलावर. आणि छान परतला गेला की त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. मस्त लाल चटक असे टोमॅटो आहेत, तेही मोठ्या साईजचा एक घेतलेला आहे किंवा मीडियम साईजचे 2 तेही घेऊ शकता. कांदा टोमॅटोची म्हणजे सेम याच्यामध्ये घेतलेले आहेत क्वांटिटी. आणि तेही मस्त परतवून घ्यायचं आहे. एकदम त्याला ब्राउनिश होईपर्यंत कांदा वगैरे परतायची गरज नाही. थोडासा हलकासा फ्राय झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटोही मस्त थोडंसं 1-2 ते 3 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आता पुन्हा मसाले टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये पहिले आता मी इथे मस्त चिकन मसाला वापरते आहे थोडासा, कारण का त्याच्याने छान असा फ्लेवर येतो चिकन खिचडीला. आणि तो टाकलेल्याच्या नंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि तीही आपण कुकरमध्ये टाकून घ्यायचं. छान मिक्स करून घेऊया इथे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे थोडेसे, आता आपण मसाले टाकलेलेच आहेत मॅरिनेशनसाठी, त्याच्यामुळे बाकीचे मसाले ना थोडेसे बेताचेच टाकायचे. थोडीशी लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला, धना पावडर, पुन्हा थोडेसे बेसिक मसाले आहेत ते टाकलेले आहेत. पण चिकन खिचडीमध्ये ना थोडासा चिकन मसाला नक्कीच टाका, त्याच्याने एक छान फ्लेवर येतो, वेगळाच टेस्ट छान येते याची त्याच्यामुळे. आणि छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक छोटी वाटीभर एवढं दही टाकलेलं आहे आणि तेही व्यवस्थित मसाल्यांमध्ये आता छान परतवून घ्यायचं आहे. एकजीव करून घेऊया मस्त असं सगळे मसाल्यांमध्ये दही. इतकी झटपट बनते आणि खायला इतकी टेस्टी लागते ना, खूप भन्नाट लागते चवीला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि खरंच जेव्हा कंटाळा येतो ना आपल्याला, नेहमीच सगळ्या गोष्टी करायचा कंटाळा येतो ना, कधीतरी वाटतं नुसतं एकाच काहीतरी बनवावं आणि मोकळं व्हावं. तशाच पद्धतीने बनवण्यासाठी ही खिचडी आहे चिकनची. किंवा बॅचलर मुलांना वगैरेही बनवता येईल, ज्यांना जेवण बनवता येत नाही असं काही वेगळं असं छान असं, त्यांच्यासाठी ही झटपट कुकरमध्ये बेसिक सगळे मसाले वगैरे आहेत. बाकी बेसिकच कांदा टोमॅटो वगैरे त्याच्यात आहे. असं काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये काही की बनवता येणार नाही. त्यामुळे ज्यांना माहिती नाही ना त्यांनासुद्धा असं बनवून बघितलं ना ही रेसिपी तर नक्कीच बनवायला भेटेल आणि व्यवस्थित बनवता येईल आणि खायला तर टेस्टी आहेच. आणि ते बघा मस्त असं परतवून झाल्याच्यानंतर दही वगैरे ना छान तेलावर मसाल्यांमध्ये, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिकन जे मॅरिनेट केलेलं आहे ना ते टाकायचं आणि तेही व्यवस्थित
परतवून घ्यायचं आहे. छान असं 5 मिनिटं त्याला शिजत ठेवायचं. त्याच्यानंतर मी इथे बासमती राईस वापरलेला आहे. तुम्ही साधा नॉर्मल भात वगैरे तांदूळ वापरला तरीही चालेल. आणि इथे मस्त तांदूळ वगैरे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 ते 3 वेळा. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि छान व्यवस्थित एकजीव करायचं आहे सगळ्या मसाल्यांमध्ये, चिकनमध्ये व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. नॉर्मल पाणी टाकलेलं आहे, कुठेही गरम पाणी वगैरे वापरलेलं नाही आहे, नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे. आणि खिचडी आहे म्हणजे थोडंसं ती लपलपीत वगैरे असते ना, तशीच चांगली वाटते. त्याच्यामुळे मी इथे 1 तांब्यावर जवळपास पाणी टाकलेलं आहे. आणि चिकनही व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं जसं नॉर्मल आपण मोकळा राईस बनवण्यासाठी थोडं कमी टाकतो पाणी ना, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं, जेणेकरून ती छान मऊ लुसलुशीत अशी खिचडी तयार होईल. आणि इथे मी थोडंसं अजून पाणी वाढवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर छान एकजीव करायचं आहे. इथे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अगदी झटपट म्हणजे 3 शिट्ट्यांमध्ये मस्त अशी खिचडी तयार होते. एकच शिट्टी काढायची नाही, कारण का चिकनही व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. एका शिट्टीमध्ये चिकन अजिबात शिजणार नाही, म्हणजे अजिबात म्हणजे नाही, पण थोडंसं शिजेल, पण ते कच्चं राहता कामा नये कुठेही. आणि तसं खाल्लेलं चांगलंही नसतं. त्याच्यामुळे जवळपास 3 शिट्ट्या काढा आणि त्याच्यानंतर मस्त अशी खिचडी आपली चिकनची तयार होते. इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, पुन्हा मॅरिनेशनमध्ये टाकलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित अंदाजाने टाकायचं मग. आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि थोडीशी उकळी फुटायला लागली की आपण त्याचं झाकण लावायचं. बघा मस्त अशी साईडने उकळी फुटायला लागली, झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या काढून झाल्या ना की थोडा वेळ तसंच ठेवायचं, त्याची वाफ जाईपर्यंत. ज्या शिट्टीमधली वाफ जाते ना पूर्ण, त्याच्यानंतर मस्त असं इथे खोलून दाखवते बघा, काय मस्त अशी गरमागरम ही चिकनची खिचडी तयार झालेली आहे. सुगंध तर इतका मस्त सुटला होता ना की काय विचारूच नका. ते एक तर बासमती राईसचा तो सुगंध प्लस चिकनच्या खिचडीचा जो बाकी मॅरिनेशन वगैरे सगळं मसाल्यांचं ना, इतकं भारी वाटत होतं आणि टेम्पटिंग होतं ना. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि मस्त इथे सर्विंग प्लेटमध्ये आपण चिकन खिचडी काढून घेऊया. त्याच्यावर गार्निशिंगसाठी मी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा ठेवलेला आहे. आणि गरमागरम वाफळलेली अशी चिकनची खिचडी तयार आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.